अहो भाई ताड किती झाली का पोट्टे तू? एवढी तर पार्वती बी रुसत नाही, शंकरावर जेवढी तू रुसून राहिली. आता का इतकी मोठी झाली का तू तिच्यापेक्षा जास्त रुसाले? काय तुले प्रेमाने सांगून राहिलो, चुपचाप बापाचं घर सोड ना इकडे, नाही तर लग्नाच्या पहिले सोड चिठ्ठी देईन तुले. मग तू त्या बाप आहे ना लावून देईन ते लग्न एखाद्या डोंबड्या टाकल्या संग. मग म्हणजे माझ्या मनाच बरा होता म्हणून. तुला चांगले समजत, तुला समजत नाही का भैताडे बंदर तोंडी? स्वतःला का विश्व सुंदरी समजते का तू? हिम्मत असेल ना फोन उचल. ए भैरे, किती वेळचा फोन वाजतोय? ऐकू नाही येत तुला? येते ना. मग उचल ना. 1 महिना झाला तर तुला फोन करतोय. तू ना मेसेजचा रिप्लाय देत ना फोनचा. प्रिया प्लीज बडबड नको करू हा. मला माझं काम करू दे. प्रेम तर तू पण करते आणि तो चिडला की वर त्याच्यावरच ओरडतेस. किती आगाव आहे ना मायू तू. बरं बाई, घेते फोन. हम्म. हॅलो माया. ए माया. ए बिल्लू माझं, राग केला नाही का माझ्या बिल्लूचा? मायू, आय लव्ह यू सो मच. हे माझी विश्वसुंदरी. हे माझं क्यूट बंदर. तुझ्यासारखी निर्दयी मुलगी मी उभ्या आयुष्यात नाही पाहिली. पाप लागेल पाप. गेट लॉस. हॅलो मायू, ऐकते का ठेवलं? मला समजत नाही, फोन खराब आहे काय? पोट्टी मुकी बैरी झाली. अरे जेव्हापासून आमचा माणूस काय पदावरून गेला तेव्हापासून हे शेंबड्या पोट्ट्या बी विदर्भाच्या पोरावर अन्याय करायला लागले. काय तू फोन उचल नाही तर नको उचलू. तुले मी सांगून ठेवतो, मी पुन्हा फोन करीन, मी पुन्हा फोन करीन. मी जा चुली. लाईट बी आता जायची होती. अरे ना हे डाळ शिजत ना हे डाळ शिजत. उपाशीच मरीन वाटते आज मी. काय Message was. Watch message. Watch message. Watch message. Message was. Watch message. तेजू, चहा दे मला. फोन कुठे गेला? हा नाही यार. तेजू, अगं चहा दे ना मला. आणि मी टेबलवर मोबाईल ठेवला होता, तो कुठे? तेजू, अगं ऐकतेस ना? कुठे गेली? तू वॉशरूमला आहेस का? तेजू, अरे दार तर बाहेरून बंद आहे. तेजू, तेजू आर यू देअर? अगं तू आता आहेस का? अगं बोल तर काही. काय आहे? कशाला ओरडताय?
अगं कशाला ओरडतोय म्हणजे? अगं मी कधीचा आवाज देतोय तुला? तुला माझा आवाज ऐकू येत नाहीये का? आणि तू हे असं दार का लावून बसलीस? आलं ऐकू, अगदी स्पष्ट ऐकू आलंय. मग उत्तर का नाही दिलं बेटा? नाही देणार उत्तर. अरे, मी का उत्तर देऊया? आज तू उत्तर द्यायचं माझ्या प्रश्नांचं, आणि तेही खरं खरं. कसलं उत्तर हवंय तुला? तू आधी दार उघड बरं. नाही उघडणार मी हे दार. आजपासून ना मी माझा संसार वेगळा केलाय. संसार वेगळा केला आहे? पण का? का? हेही तू मला विचारतोय? अगं तुला नाही विचारू तर कोणाला विचारू? विचार तुझ्या पूजा डार्लिंगला. पूजा? कोण पूजा? तीच पूजा जी तुला मेसेज करते. शोना कसा आहेस, आय लव्ह यू, ये ना डॉक्टर डॉक्टर खेळू. आईला हे ती कंपाऊंडर पूजा तर नाही? कारण तिलाच डॉक्टर डॉक्टर खेळायला खूप आवडत होतं. पण ती तर डॉक्टर सोबत ऑस्ट्रेलियाला पळून गेली. नाही नाही नाही, ती नसेल. आईला, अरे ही ती कॉमर्स डिपार्टमेंट वाली पूजा टीचर तर नाही? नाही पण ती मला आता का मेसेज करेल? नाही नाही नाही, तीच. ही ती नक्कीच भाडेकरू 15 वर्ष जुनी पूजा असेल. कारण की घर घर खेळत असताना तीच मला डॉक्टर बनवून तपासायची. का? काय झालं? जी पोटात गेली आता? अगं तसं नाही ग, पण मी खरंच कुठल्याच पूजाला नाही ओळखत ग. तुझी शपथ. हो का? ओळखत नाही? मग तिला कसं माहिती तुला इंजेक्शन हातात नाही, ते कमरेत घ्यायला आवडतं ते? ही नक्की तीच पूजा आहे. कारण की तिलाच माहिती. ती म्हणते कुठे गेला? घरी साधा हात लावून ताप चेक केलेलं चालत नाही, पटत नाही ह्या गोष्टी. आणि बाहेर जातात इंजेक्शन घ्यायला. घ्या, तेही घ्या. मला ना घटस्फोट हवा. घटस्फोट? अगं तू वेडी वगैरे झालीयस का? अगं सगळीकडे लॉकडाऊन मुळे सगळं बंद आहे. कोर्ट सुद्धा बंद आहे. कसं शक्य आहे? हे बघा, केस, लगेच केस है ना. कोर्ट कचेरीच्या गोष्टी सुरू. मी तर नकोच आहे. अगं तू का फालतूची बडबड करतेस? अच्छा, आता मी फालतू बडबड करतेय. ठीक आहे, ह्या क्षणापासून मी काहीच बोलणार नाही. अगं ऐक माझं, असं काही करू नको. तू आधी दार उघड, बोलू आपण. नहीं मिस्टर संदीप गोखले, अब ये दार तेव्हा उघडेगा जब कोर्ट उघडेगा. आता जे पण बोलणार ते कोर्ट में बोलणार नाही. आजपासून तुम्हारे मेरे रास्ते वेगळे. आधी घर तर वेगळे होऊ दे. काय काय बोलला? काही नाही. देवा, काय करू काही सुचतच नाही. मोनाला फोन लावतो. शीज ना बाई लवकर. हॅलो मोन्या. लवकर बोल, मला माझी डाळ शिजवायची आहे. अरे इथे माझा आणि माझ्या बायकोचा संसार वेगळा होण्याची वेळ आली आणि तू तिथे डाळ शिजवत बसला. मला सांगतो, या लग्नात तू मला जेवायला बोलवलं होतं का? नाही. मग तुटून राहिलं तर मी काय उपाशी मरू? अरे तसं नाही रे, पण माझ्याजवळ तुझ्याशिवाय कोणी आहे का मदतीला? बरं बरं, रडू नको. काय झालं ते सांग. अरे मला ना पूजाचा मेसेज आला. कोणता मेसेज?
ये ना डॉक्टर डॉक्टर खेळू म्हणून. अबे तू सिरियसली नको घेऊन आले का? बाय पोरींले माहिती आहे का आता लॉकडाऊन आहे म्हणून मुद्दाम असे मेसेज करून पोरांच्या भावनासोबत खेळून राहिले त्या. मी सांगतो ना या पोरींले नरकात बी जागा भेटणार नाही. मोन्या, प्रॉब्लेम तो नाहीये. प्रॉब्लेम हा आहे की तो मेसेज तेजूनी वाचला. कोण तेजू? तेजू माझी बायको. अजून कोण? लग्नाची का ठेवलेली? ए, लग्न करून ठेवलेली. अच्छा ते बर वाचला मेसेज. मग काय, ती स्वतःला बेडरूम मध्ये लॉक करून बसली आहे आणि जेवायचं सगळं सामान आत घेऊन गेली आहे. अबे तुला किती वेळा सांगितलं बे का लफडं बंद झालं का फोन नंबर बंद करत जा म्हणून? खातं बंद केल्यावर पासबुक ठेवते का कोणी घरात? सारे झांगड गुत्ते त्याच्यातच तर लिहिले राहते. तू ना भैताड आहे बे, तुला समजत नाही का बे भैताडा? तू एक भैताड आणि ते मायरा एक भैताड. तुम्हा दोघा भैताडा पाहिलं माझं आयुष्य बरबाद झालाय. कुंडलीच दाखवते एखाद्या पंडिताले. मोन्या, तिने जेवायला पण नाही दिलं रे. काय बोलते? तुला बायकोन जेवायला नाही दिलं म्हणून तुला एवढ्या दिवसापासून सांगत होतो का बायकोले मुठीत ठेव. असा स्ट्रिक्ट क्लास जमायासारखा स्ट्रिक्ट एकदम. हो का? बायकोला मुठीत ठेवू का? करू का मायराला फोन आणि सांगू का तिला की लग्नानंतर तो तुला मुठीत ठेवणार आहे म्हणून? अरे अबे सँडी, अबे अबे अरे मी मी गंमत करून राहिलो भैताडा. आज सांगत जावं लागते का असं प्रत्येक गोष्ट? अरे ते सगळं मरू दे रे. आता हिला कसं समजू हे सांग. बरं बरं तू मला थोडासा वेळ दे. मी एका दोघाचे सल्ले घेतो. मॅटर लय गंभीर आहे. एका दोघाला विचारू दे मला, मग मी तुला सांगतो. समजला का? ठीक आहे, चालेल. नाही तू टेन्शनच नको घेऊ. आणि मुन्या, प्लीज हे कोणाला सांगू नको बरं का. आपल्यातच ठेव. पागल आहे का मी काय सांगू कोणाले? माया काय फायदा त्यात? चल ठीक आहे यार, कर फोन तू. मी तुझ्या फोनची वाट बघतो. हो हो नाही तू ठेव. मी मी हो हो ठेव ठेव. काय कोणाचं काय कोणाचं काय. आता हिचं काय मध्येच फोन. हॅलो. हॅलो स्मिता, नीतू बोलतीये. हो का? नंबर सेव्ह आहे तुझा. बोल. प्रत्येक वेळेस काय काय नाव सांगत असतेस. ऐक ना. बोल ना. अच्छा ऐक ना. ऐकव. बरं ऐक. आता सांगणार आहेस की फोन ठेवू? नको नको ऐक ऐक ऐक. अगं मी सँडीला फोन करते ग, पण तो माझा फोनच घेत नाहीये. माझ्या मेसेजचा रिप्लाय पण देत नाहीये. गेला असेल डोले शोले बनवायला. शायनिंग कोण मारणार ना? शायनिंग? कसली शायनिंग? लॉकडाऊन चालू आहे, विसरलीस काय? अरे हो, मग बिझी असेल, झोपला असेल, त्यात काय? अगं मी दुपारपासून फोन करते, केव्हाची ट्राय करतेय. त्याच्यावर ट्राय करू नकोस, काही उपयोग होणार नाही. काय? काय नाही, बोल. बरं ऐक ना, माझं एक काम करशील? काम करेन ना. सगळ्यांची कामं करायलाच बसली मी इथे. बोला. प्लीज एकदा फोन करशील? हॅलो. मला घरात काम आहेत. खूप कपडे बाकी असतील? ते झालेत सकाळीच, मशीनला लावले. मग भांडी घासायची? केव्हाच झालीत भांडी सुद्धा. मग झाडू पोछा? तोही झालाय. स्वयंपाक करायचा आहे का मग? 1 तासापूर्वीच झालाय. हो का? सगळी कामं झालीत तुझी? हो. मग कर ना आता फोन. हे लवंगी फटाका आज एवढ्या जोरात कसा काय फुटला? अहो, या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये ना घरात बसून बसून इतका कंटाळा आलाय ना. हो ते आहे, पण जे आहे ते आपल्या भल्यासाठीच आहे ना. आपले PM, त्यांच्यावर पूर्ण देशाची जबाबदारी आहे आणि आपलं नागरिक म्हणून एवढं कर्तव्य नाही, त्यांचं सपोर्ट करणं हे आपलं कर्तव्य आहे ना. तेही बरोबरच आहे म्हणा. बरं जाऊ दे, आज भाजी कोणती करायची? तुला जे आवडेल ते कर ग, पण ह्याला कारले नको बरोबर.
अरे मोहनचा फोन. पुष्कळ दिवसात आला फोन मोहनचा. काय? अहो मग स्पीकरवर टाका ना. हा हो, स्पीकर ऑन करतो मी. ठीक आहे. हॅलो. हा बोल मोहन, कसा आहेस रे? हा मी मजेत. तुम्ही कसे आहे? आणि मॅडम? मजेत. मी आणि मॅडम दोन्ही पण खूप मजेत आहे. काय आज कसा फोन केला तू? आता गोष्टच अशी आहे ना का तुमच्याशिवाय कोणी सुचत नाही मला. मी सांगतो ना, तुमचा अमूल्य अनुभव आज माझ्या लय कामात येणार आहे. तो अनुभवच माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते. बोल. तुम्हाला त्या मेघा मॅडम माहित आहे? कोण रे मेघा मॅडम? त्या रेनबो कंपनीचे मॅनेजर का? तुम्हाला आठवते त्या तुमच्यावर रुसल्या होत्या, तुम्ही ना व्हॅलेंटाईन डेला गुलाबाचं फुल नाही दिलं म्हणून? कधी? कधी कधी काय, आता 2 वर्ष आधी 14 फेब्रुवारी त्या रुसल्या 15 फेब्रुवारी मी ना तुमच्यासाठी रूम बुक केली होती. तुम्हाला मोठ्या लोकांचं ना हेच मोठं लफडं राहते. तुमचे लफडेच एवढे राहते ना का तुम्हाला माहित नाही राहत. अरे मी कधी रूम बुक केलेली? काय बोलतो रे मोन्या तू? काही पण बोलतो तू बडबड. काही काय बोलता काय? ते नाही का तुम्ही तिला नाईटी गिफ्ट केली होती? काय? नाईटी गिफ्ट केली? मला साधा रुमाल घेऊन द्या म्हटलं तर ह्यांच्याकडे पैसे नसतात आणि तिला नाईटी गिफ्ट केली, ते हॉटेलच्या रूम मध्ये. हा आत्ता आठवलं तर माझ्या मित्राच्या ऍक्सिडेंट मध्ये कंबर मोडली म्हणून हिची कंबर धरायला गेले होते काय. अगं नाही ग, थांब तू जरा. ए मोन्या, तू काही पण बोलू नको रे. उगीच बडबड करतो काही पण. गुड नाईट हॉटेल, रूम नंबर 143. आठवलं का? काय बोलतोय रे मोन्या? तू फोन ठेव तर जा. फोन ठेवणार नाही मोन्या. मोन्या तू फोन ठेव, मी सांगतो ना. मोन्या फोन ठेवायचा नाही. आईला चुकीच्या मी बोललो वाटते. ठेवलेलंच बरं. काय जायला. तेजू, ए तेजू, उघड ना ग दार. काय लावलंय? अच्छा, मी काय लावलंय? उलट मी विचारायला हवं की तुम्ही काय लावलंय सगळं. अगं मी तुझ्याशिवाय कोणासोबतच अफेअर नाही केलं, माहिती आहे ना तुला. अच्छा, आणि माझ्या आधी त्या 2 होत्या त्यांचं काय? अगं ती फक्त प्रॅक्टिस होती. आता क्रिकेटर नाही का मॅचच्या आधी नेट प्रॅक्टिस करतात तसंच. इथे साधा 5 मिनिटं तुमचा बॅट्समॅन पिचवर टिकत नाही आणि म्हणे मोठी नेट प्रॅक्टिस करतोय. जायत ना, माझं डोकं उगाच खाऊ नका. शांत बसू द्या मला. सँडीला कॉल लावून बघते. अरे उचल ना मेल्या. का फोन उचलत नाही हा? जाऊ दे, मोन्याला कॉल लावते. त्याला माहिती असेल कुठे कलमडलाय सँडी. माया तू चालते काय, माया संग तू डायच्या मायला. आता कोणाची माया नेली? बोलवा. हॅलो. अरे तो सँडा फोन का घेत नाहीये? ती नीतू केव्हाची फोन करते त्याला. सँडी फोन का काय घेण्याच्या लायकीचा नाही राहिला. लय वाईट परिस्थिती आहे त्याची. एक गप्पे, नीट सांग काय झाले ते. काय नाही, त्याच्या बायकोने त्याचं जुनं लफडं रेड हँड पकडला. काय सांगतो? नाही ते काय. नीट सांग मला. हा ते असं झालं. ए थांब 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 थांब, मला आहे ना 2 मिनिटं दे. 2च. मी जरा तयारी करते ऐकण्याची. तयारी? अहो मी का सत्यनारायणची पूजा सांगून राहिलो काही तर तयारी करायला. अरे प्लीज 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 2च मिनिट दे प्लीज. काय ते. हा सांग आता. झालं, दारूचा ग्लास भरून झाला. अय्या, तुला कसं कळालं? स्मिते, अहो इतक्या वर्षापासून ओळखतो मी तुले.
आता मी नाही समजेन तर कोण समजून तुझ्या मनातलं दारूवरचं प्रेम? हो बरं सांग ना काय झालं. हा तर मग ते झालं असं, हा गेला आंघोळीले. नाही पण काही म्हण मला तरी वाटते का बायकोने मारलं असं. असं तो म्हटलं का पण तुला. अशा गोष्टी सांगतात कोणी बायकोनं मारल्यावर? समजून घ्यायच्या असते या गोष्टी आपल्यालाच. हं? हां ते पण आहे, बरोबर आहे तुझं. नाही नाही पण बाय कसा बी असो आपला मित्र होय, तू कोणाला सांगू नको हे सगळं त्याला बायकोनं मारलं म्हणून. चेहरे त्या गोष्टी कुठे सांगायच्या असतात का. नाही सांगणार. आणि मी ना तर तुला काहीच सांगितलं नाही. हा बाय. बरं बरं ठेव ठेव. चल बाय, काळजी घे. बाय बाय. हो हो घेतो घेतो. हो बाय 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 घेतो. ठीक. कधी थांबण हे कमरेचं दुखणं. हॅलो. अतुल त्याकडे गॅस आहे का? मला डाळ शिजवायची. पोटात खूप गॅस झालाय 2 दिवसापासून. अबे पादऱ्या, स्वयंपाक करायच्या गॅसचं बोलून राहिलो मी. नाही रे, 2 दिवस झालाय सिलेंडर संपलाय. मग एक काम कर, ते पोटात गॅस झाली आहे ना, त्यानं ते खाली सिलेंडर भर. त्या कामाचं नाही लय. ए मोन्या, तू डोकं नको खाऊ रे. आय ग. हे का होतं बे आवाज? नाही रे, कंबर दुखत होती. का बोलते? कंबर तुटेपर्यंत मेहनत केलेली दिसते. नाही रे, गर्लफ्रेंडच्या घरी गेलो होतो. या पुण्यात आहे? नेहा नाही रे, समोरच्या बिल्डिंग मध्ये नवीन आयटम आली राहिला, तिला पटवली. का बोलते? सुंदर आहे का? अरे एकदम कडक. बरं मग पुढं? काय नाही, एक दिवस बोलता बोलता ती मला म्हणाली मला चॉकलेट फ्लेवर खूप आवडतं. खरंच? मी तिच्या डायरेक्ट घरी. मग मी तिला म्हटलं माझ्या मिठीत ये. झटकन आली का मिठीत? नाही. मग ती मला म्हटली आधी मला पकडून दाखव. मग लय मजा आलीस ना पकडापकडी खेळायला? लय मजा आली. ती पुढं आणि मी माग, ती पुढं आणि मी माग, पूर्ण घरभर पळत होतो. आणि मग मी तिच्या बेडरूममध्ये तिला पकडलं आणि 2 जण बेडवर पडलो. मग काय, तिचा नवरा 5 वाजता येतो म्हणाला, पण आला 3 वाजता. अरे देवा. मग काय, एक इनिंग तिच्या बरोबर खेळलो, दुसरं नवऱ्याबरोबर. पकडू पकडू मारला रे त्या डुकरानं. आय आय ग. अरे तुले किती वेळा सांगितलं का दुसऱ्याच्या पार्किंग मध्ये स्वतःचा ट्रक नको पार्क करत जाऊ म्हणून? आता बसला ना फाईन. अरे तू चूप रे. 1 मिनिट. नेहाचा फोन होता. कॉन्फरन्स मध्ये घेतील मला बी बोलायचं आहे. घेतो, पण तू तिला काही सांगू नकोस हा. हा विषय बंद.
हो हो बंद. हॅलो बाबू, काय करतो माझं सोनं? पकडापकडी खेळतोय. पकडापकडी कोणासोबत? उंदीर उंदीर घुसला होता घरात. बर. ए मोन्या, तू कसा आहेस? आणि मायरा? मी जोमात आणि मायरा रागात नेहमीसारखी. अच्छा, म्हणजे परत भांडण झालं. म्हणजे परत बोलणं बंद. नाही तशी ती चांगली आहे. बस थोडी फुकलेली आहे. बे अतुल, तू जाणं बे आपली चुचुंदरी पकडणे का सांगू दे पकडापकडीचा किस्सा? पकडापकडीचा किस्सा मला पण सांग ना. ए पण मगाशी तर उंदीर शिरलाय असं म्हणत होतास ना? म्हणजे उंदीर शिरलाय घरात असं म्हणत होतास ना? आता ही मध्ये चुचुंदरी कुठून आली? अरे काय नाही, याचं तू काय ऐकू नको. असं माया नको ऐकू. हे निया याने ना एका चुचुंदरीनं चिडवलं आज. ये 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 करत. याला वाटलं का ते चुचुंदरी एकटी आहे. हा गेला तिला पकडाले. तिकडून आला उंदीर. त्या उंदरानं तोडली नाही याची कंबर. काय? कंबर तोडली? कोणी? नाही, उंदीर अचानक समोर आला. माझं लक्षच नव्हतं, म्हणून मी जमिनीवर घसरून पडलो आणि कमरेला लागलं थोडं. हा, लागलं का माझ्या सोनाला खूप? खूप नाही, बस थोडंच. हा थोडंसं लागलंय. यापुढे आता कोणत्याच चुचुंदरीला पकडणार नाही हा. नेहा, मी तुला नंतर फोन करतो, तू ठेव. बोल ना बरं, थोडा वेळ बोल ना. नंतर करशील ना नक्की? अगं हो, पक्का पक्का पक्का. फोन करशील ना नक्की? होय. ठीक आहे, बाय. लव यू. लव यू टू बेबी. लव यू 3. ठेवला तिने, गप्प बस. तुझं मायराचं काय भांडण झालं का? हो ना लेका, काय करा या पोट्टीचं समजत नाही मला. नुसती लहान सहान गोष्टीवर भांडत राहते आणि मग ब्लॉक अनब्लॉकचा खेळ खेळते. हिच्या आयुष्यात ना माया संग भांडणं, त्या टिकटॉकवर मटकणं आणि माया जीव घेणं ह्याच्याशिवाय काय उरलंच नाही बाईच्या जिंदगीत. मी काय म्हणतोय, तुम्ही दोघं डिवोर्स का नाही घेत? अबे त्याच्यासाठी पहिले लग्न तर होऊ दे बे भैताडा. तेच म्हणतोय मी, लग्नाचं तर काय होत नाही, कमीत कमी तुझी डिवोर्स दिलेली बायको तरी बनेल. अतुल्या, खरंच लेका तूच माझा खरा मित्र आहे. हा, हो ना, आज समजलं मला का तू किती इम्पॉर्टंट आहे माझ्या जिंदगीमध्ये. आता समजलं ना माझं महत्व तुला? हो रे, आज खरं महत्व समजलं ते. तू सामोर असताना तुला जोड्यानं मारला असता भडव्या. ए मोने, अभि इथं लग्नाचा पत्ता नाही आणि तू सोडचिट्टी करायला निघाला. तुला काय लाज वाटते रे ना आलाय का? मोने चिडू नको, मी सहजच गंमत केली. ए मोन्या, चितूचा फोन येतोय. थांब थांब थांब, लाईनवर घेतो. बोला जितू भाऊ, काय म्हणतो? जित्या, का झालं बे? काऊन रडून राहिला एवढा?